लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला तुर्तास ब्रेक। ऑक्टोबरचा हप्ता पुढील आठवड्यात मिळणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्याचा प्रयत्न। लाडकी बहिणी योजनेमध्ये 164 कोटींचा घोटाळा। 12,000 भावांनी 13 महिने घेतला योजनेचा लाभ। 77,980 महिलाही योजनेतून अपात्र। अद्याप अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली नाही। दिवाळीआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचं महायुती सरकारचं आश्वासन हवेत। 63 लाख शेतकऱ्यांना 5,866 कोटींचा निधी वितरित। राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारणार। दिवाळीनंतर बैठक घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवणार। अंतरवालीमध्ये कृषी तज्ञांशीही चर्चा करणार। दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं विरजण। 4 दिवस राज्यभरात जोरदार सरींचा अंदाज। तर लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यभरात पावसाची हजेरी। बदलापुरात ढगफुटी सदृश पाऊस। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीत। बीकेसीमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 344 वर तर 211 निर्देशांकासह मुंबई जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर। सत्ताधारी आमदारांना दिवाळी बोनस। महायुतीकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं निर्णय घेतल्याची चर्चा। पुण्यामध्ये फटाक्यातील बाळामुळे तरुणाच्या डोळ्याला इजा। पुण्यातील पर्वती परिसरातली घटना। भिवंडीमधील महावीर सिंथेटिक कंपनीला भीषण आग। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या चांदीला उतरती कळा। 7 दिवसांमध्ये चांदीच्या दरात 33,000ची घसरण। लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तब्बल 8,000 रुपयांनी गडगडली। 2 लाखांवर पोहोचलेली चांदी आता 1,62,000वर।